तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस सर्वांसाठी खूप भारी. कारण का माहिती आहे का तुम्हाला, की 1 वर्ष अगोदर मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेली. 22 जानेवारी 2025मध्ये मी इंस्टाग्रामवर ब्लॉगिंग स्टार्ट केली होती. आणि त्याच वेळेस यूट्यूबवर पण तेच व्हिडिओ टाकत होतो यूट्यूबवर. पण इंस्टाग्रामवर थोडं ग्रो झालं आहे, पण यूट्यूबवर एवढं ग्रो झालं नाही. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा म्हणतात तुम्ही. लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच मला 10K करायचे सबस्क्राईब. हे माझं ड्रीम आहे आणि हे ड्रीम माझं तुम्ही कंप्लीट करू शकता. त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, माझा डेली रुटीन हाच आहे. उठल्यानंतर मस्तपैकी गार पाण्याने तोंड धुवायचं, थोडं गरम पाण्यातली बुडबुडून प्यायचं, मस्त वाटते. तुम्ही पण फॉलो करा. हा, तर मित्रांनो, फायनल मी रेडी झालेलो आहे आणि कामावर जाण्यासाठी. तर निखिल येतो इकडंच. कसलं घाण पाणी झालंय राव. फेस एवढा लांबवर वास यायलाय राव. हा, वरून कुठून तरी सोडलंय पाणी बघा. हे लिफ्ट मध्ये जर ऑटोमॅटिक फॅन चालू असते ना, गार लागते एकदम. असला अंधार नाही बिल्डिंग मध्ये. फ्लॅश लावा लागते, फ्लॅश लावून बघावं लागते कुठलं फ्लॅट देत. एवढा अंधार आहे. लोक कसे राहत असते ना एवढ्या अंधारामध्ये. दिवस रात्र एकदा अंधाराच अंधार, रात्र कळणार दिवस बी कळणार. खावा. आज आंघोळ केली पण आंघोळ करायचं वाट नाही केली. आतला इचका झाला की असं जरा हेल्मेटनं आंघोळ केलं पण आंघोळ करायचं वाट नाही केलं. बिना हेल्मेट चालले कसे दोन ती म्हणते आपल्याला एसटीएस करून घरी जा. सगळेजण एसटीएस करूनच घरी जाणार असं म्हणणं नाही तिथं. हा, ती जा एसटीएस करून घरी. किती करून जाणार तुम्ही घरी? सोसायटी पूर्ण नुसतं कुठे अंधारच अंधार असतो. म्हणजे कसं राहायचं त्यांना हेच कळत नाही अजून. तरी मित्रांनो बघा, निखिल आज एसटीएस करून घरी जाणार आहे. आणि तुम्ही ह्याचे परफॉर्मन्स चेक करा. तुमची आयडी म्हणायच नाही रे, आलं. हा, वारं मस्त सुटलंय तर गार गार. नवीन बिल्डिंग झाली वाटते. मित्रांनो, फायनली रूमवरती आलं. आजचा काम संपलं आहे आपलं आणि जॉब पण करायची. भूक लागली मला आता. तर मोबाईल थोडा चार्जिंग वगैरे लावतो. चार्जिंग पण संपत आली. नंतर मग जेवण केल्यानंतर मग थोडं झोप घेतो.